हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे भोगी. 13 जानेवारी आहे आणि आज भोगी आहे. तर सकाळी-सकाळी बाकीचं तर आवरून झालंय आणि आज छान असा गालिचा पण टाकलाय खाली. कारण होतं काय फरशी गार असते आणि मी नेहमी सॉक्स घालूनच असते घरामध्ये. पण आहे तर म्हटलं टाकावा कारण रोनित पण खाली झोपतो, तर ते टाकलं तर बरं राहील. असं तर ते टाकलं होतं आणि इथे आवरून झाल्यानंतर सगळ्यात पहिले पूजा वगैरे राहिलेली होती. पण मी माझा अंघोळ वगैरे झाली, की लगेच सगळ्यात पहिले देवाला दिवा लावते, अगरबत्ती लावते आणि मग बाकीची पूजा जी असते ती करते. तर पूजा जी आहे ती अहोच करतात नेहमी, तेच पूजा वगैरे करत असतात. मी दिवा वगैरे लावला का त्यानंतर आपली उंबरठ्यावरची पूजा आणि तुळशीला पाणी घालणं हे माझं रोजचं रुटीन असतं. तर तेच आज पण होतं आणि अहोंचं आवरून झालं की मला लगेच ते पण पूजा करतील. तर ते सगळं करून झालं होतं माझं. तुळशीला पाणी टाकून झालं होतं. उंबरठ्याची पूजा करून झाली होती आणि त्यानंतर मग लागली होती स्वयंपाकाला. कारण जायचं होतं अहोंना ऑफिसला आणि वेळ पण झाला होता. कारण सकाळची बाकीची कामं करत-करत वेळ होतो आणि अहोंना ऑफिसला जायचं होतं. तर मग सगळ्यात पहिलं मग इथं स्वयंपाकाला लागली. तर आज भोगी आहे आणि भोगीच्या दिवशी भोगीची भाजी केली जाते. जी की मी या 2-3 वर्षापासूनच करायला सुरुवात केली आहे. याआधी मी भोगीची भाजी कधीही केली नव्हती. कारण याबद्दल मला एवढं फारसं माहिती नव्हतं. मी आधी सुरुवातीला याबद्दल इतकं माहीत नव्हतं. पण इथं जशी आली पुण्यामध्ये राहायला, त्यानंतर मग फ्रेंडमध्ये राहून मग बाकीच्या गोष्टी ज्या असतात ना, त्या माहिती पडतात. तर तसंच भोगीचं पण आहे. भोगीबद्दल मला एवढं फारसं माहीत नव्हतं. पण इथं आल्यानंतर मग मैत्रिणींनी सांगितलं, की असं-असं करतात, केलं पाहिजे. तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, त्या सोबत कारण प्रत्येकाच्या वेगळ्या-वेगळ्या असतात आणि कदाचित या खानदेशमध्ये पण भोगीची भाजी होत असेल. पण मी आजपर्यंत केली नव्हती किंवा मला माहीत नव्हतं. मी आत्ता-आत्ता ती करायला सुरुवात केली आहे. तर या दिवशी भोगीच्या दिवशी ना इकडे अभंग स्नान पण केलं जातं. पाण्यामध्ये तीळ टाकलं जातं आणि त्या तिळीच्या पाण्याने अंघोळ केली जाते. पण असं मी म्हणजे आम्ही तरी केलं नव्हतं. मी फक्त ऐकलंय. तर तिळीच्या पाण्याने पण अंघोळ केली जाते भोगीच्या दिवशी. भोगी आणि संक्रांतला तिळीचं फार महत्त्व असतं. तिळीला खूप महत्त्व असतं. तर जी भोगीची भाजी केली जाते किंवा भाकर केली जाते, त्यामध्ये पण तिळीचा समावेश असतो. तर मीही आज भोगीची भाजी करणार आहे आणि त्यासाठी सगळ्यात पहिले शेंगदाणे आणि तीळ पण मी भाजून घेतली होती. जेणेकरून कच्ची तीळ नको म्हणून मी भाजून घेत होती आणि त्याला पण आता मिक्सरमधून बारीक करून घेईल, जेणेकरून ती भाजीमध्ये टाकली जाईल. अशीही टाकली तरी चालते, पण मी असं जसं आपण शेंगदाण्याचं कूट घालतो तसंच तिळीचं पण कूट घालणार होती. तर सगळ्यात आधी असा विचार केला होता, की जे वाटण आहे माझ्याकडे, खोबऱ्याचं वाटण जे आहे ना, त्या वाटणाची भाजी करेल. पण नंतर विचार केला, की सिंपल आणि साधीच करते. वाटण वगैरे करून काही भाजी वगैरे करत नाही. यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालून पण पातळ अशी प्रत्येकाची ना वेगळी करण्याची पद्धत असते. बरेच जण अशी रसरशीत रश्श्याची पण भाजी करतात. कोणी-कोणी सुकी पण करतात. कोणी-कोणी जसं आपण वाटण घालतो मसाल्यासारखं तशी ही भाजी केली जाते. पण मी ही सिंपल अशी साधी भाजी करणार होते. तर भोगीच्या दिवशी ज्या जुन्या गोष्टी असतात ना, त्या आपण टाकून दिल्या जातात आणि नवीन गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं जातं आणि थंडीचे दिवस असतात, थंड वातावरण असतं, तर त्यामुळे शेकोटीही तयार करतात, शेकोटी पेटवतात. अशा पद्धतीने प्रत्येकाची पद्धत असते. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो असतो तो सण साजरा करत असतो. तर बऱ्याच ठिकाणी असंही होतं. तर इथे मी भोगीची भाजी करणार होते आणि या भोगीच्या भाजीमध्ये जितकेही भाज्या असतात ना, त्या सगळ्या भाज्या ज्या असतात ना, त्या मिक्स भाज्या वापरून ही भोगीची भाजी केली जाते. वाटाणे या दिवसात खूप छान फ्रेश मिळतात. अ, वालच्या शेंगा, पावटा वगैरे अशा बऱ्याच ज्या भाज्या असतात ना, या सीझनमध्ये खूप छान अशा मिळतात आणि त्यामुळे या नवीन भाज्यांचा समावेश करून ही भोगीची भाजी केली जाते.
पण मी सगळ्या भाज्या म्हणजे अशा बऱ्याच भाज्या अशा आणल्या नव्हत्या, ज्या की मी नेहमी खातो आम्ही, तर तेवढ्याच आणल्या होत्या. बऱ्याच भाज्या पावटा वगैरे ज्या असतात ना, त्या भाज्या मी आजपर्यंत बनवल्याही नाहीये आणि खाल्ल्याही नाहीये. त्यामुळे असं जर नवीन काहीतरी करायचं ठरवलं ना, तर रोनितही खात नाही आणि अहोही खात नाही आणि केलं तर मग ते सगळं मला एकटीलाच संपवावं लागतं. म्हणून मी नवीन प्रयोग फारसे करत नाही. जे रेग्युलर जे आधीपासूनचे असतात तेच भाज्या वापरून मी भाजी केली होती. तर यामध्ये मी वांगं घातलं होतं. वांगे घालतात, बटाटा घातला होता, फरसबी होती म्हणजे बीन्स ते होते. वालच्या शेंगा होत्या. शेंगा आणि दाणे असे वेगळे-वेगळे करून निवडून ठेवले होते. तर वालच्या शेंगा होत्या. वाटाणा होता. वाटाणाही छान आणि फ्रेश ताजा वाटाणा मिळतोय. तर तो असाही सगळ्या भाज्यांमध्ये मी वापरते. रोजची भाजी जी असली ना, त्यामध्ये मी थोडा का असेना वाटाणा हा वापरतेच वापरते. तर आजही वाटाणा घातला होता आणि सगळ्या भाज्या मिक्स करून आणि थोडं गाजरही घातलं होतं. बरेच लोकं जे असतात ना, या भाजीमध्ये बोरंही घालतात, ऊसही घालतात, ऊसाचे तुकडेही घालतात. पण मी आधी म्हटलं, की जर असं नवीन काहीतरी टाकलं, बोर आणि ऊस वगैरे असं काही टाकलं, तर अहो आणि रोनित अजिबात ती भाजी खाणार नाही आणि मग ते खाणार नाही तर मग उपयोगच काय? म्हणून मग मी असलं एक्स्ट्राचं काही टाकत नाही. बरेच जण घालतात, बरेच जण पेरू पण घालतात. ज्या म्हणजे जे भाज्या हिरव्या भाज्या, फळभाज्या ज्या जितक्याही असल्या ना, ते सगळं घालून ही भाजी केली जाते. बऱ्याच जण वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने करतात. पण मी नॉर्मल आपल्या जेवढ्या माहितीच्या भाज्या आहेत तेवढ्या घालूनच केली. कदाचित मेथी वगैरे असती तर ती घातली असती मी, कारण मेथीही घालतात. पालेभाज्या ज्या असतात ना, त्याही घालतात. पण मेथी वगैरे नव्हती आणलेली, तर मग ती काही घातली नाही आणि भाजी तेल घातलं, मोहरी घातली, जिरं घातलं आणि तिखट आपले जे मसाले वगैरे असतात ते घातलं. टोमॅटो चिरून घातला आणि ते परतून झाल्यानंतर आपल्या सगळ्या भाज्या घालून मिक्स करून घेतलं आणि आता वाफवून घेईल एक थोडंसं. त्याच्यावर पाणी टाकलं होतं वाफेसाठी आणि थोडा वेळ झाले की जे ताटावर पाणी घातलंय ना, ते पाणी मी त्यामध्ये सोडेल, जेणेकरून फार अशी सुकी भाजीही नाही आणि एकदम पातळ भाजीही नाही, अशी मध्ये रसरशीतच भाजी करायची होती. तर ताटावर जे पाणी घातलंय तेच पाणी त्यामध्ये घालेल, कारण की गरम पाणी राहील, तर मग दुसरं पाणी घालायची गरज पडत नाही. तर त्यानंतर करायची होती भाकर आणि झालं असं, की माझ्याकडे भाकरीचं पीठच एकच भाकरी पुरता माझ्याकडे पीठ शिल्लक होतं डब्यामध्ये. बघितलं माझ्या लक्षातच आलं नाही, की भाकरीचं पीठही दळायचंय आणि रवा उघडून बघितलं तर त्यात एकाच भाकरीसाठीचं पीठ होतं. असो, देवाला नैवेद्यासाठी आणि एक निमित्त म्हणून एक सण आहे, त्यानिमित्ताने एक भाकरी केली तर म्हटलं पुष्कळ होईल. असं पण रोणीतला भाकर आवडत नाही आणि अहोंचं असं काही नाही, की भाकर हवीच हवी असं काही नसतं. म्हणून मग मी एक भाकर जी होती ती केली आणि त्याला छान असं तीळ लावली, कारण तिळीलाच महत्त्व असतं. तर मग भाकर ही तीळ लावूनच केली जाते. तर भाकर केली, त्याला छान अशी तीळ लावली आणि माझी भाकर जरी पांढरी दिसत असली, कारण ते मिक्स पीठ आहे. ज्वारी आणि बाजरी हे मी मिक्स करून दळून घेत असते. मी फक्त बाजरीचं जर पीठ केलं तर मग एक थोडे दिवस झालं तर त्याला कडवटपणा येतो आणि करायलाही तडे वगैरे पण पडतात भाकरीला. मग ज्वारी आणि बाजरी असं जर मिक्स दळलं तर मग पटकन असं कळवटपणा येत नाही आणि थोड्या दिवस तरी ते टिकतं. म्हणून मी नेहमी मिक्सच दळून घेत असते. म्हणून माझी भाकर जी आहे ती एवढी पांढरी दिसते, कारण त्यामध्ये बाजरी कमी आणि ज्वारीचं पीठ जास्त आहे. असं. तर भाकर करून घेतली, भाजीही शिजतच होती आणि त्यामध्ये जी भाजी आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं आणि तिळीचं कूट जे आहे ते करूनच घेतलंय. तर थोडी भाजी शिजली की त्यामध्ये मग ते कूट वगैरे पण घालेल. त्याआधी पोळ्या करून घेत होती. शेवटची पोळी होती तोपर्यंत भाजी माझी तयार झालीच होती. तर मग त्यामध्ये मीठ घातलं. आपल्या चवीनुसार मीठ घालायचं. तर मीठ घातलं आणि त्यानंतर जे कूट केलं होतं तिळीचं, तीळ पण होती आणि त्यात शेंगदाणेही घातले होते. माझे शेंगदाणे नेहमी भाजून ठेवलेले असतात, त्यामुळे ते भाजायची मला गरज पडली नाही. तर थोडेसे शेंगदाणे आणि तीळ घालून त्याचं कूट करून घेतलं आणि ते भाजीमध्ये घातलं.
तर भाजी रेडी होती, भाजी तयार झाली होती आणि सगळ्यात पहिले देवाला नैवेद्य देऊन देत होती. तर भाकर, कारण भाकर आणि भाजीलाच महत्त्व असतं. तर भाकर आणि गोडाला तिळीची वडी ठेवली होती. संक्रांतीच्या दिवशी असं पण गोडाचं काही ना काही नैवेद्य होईल म्हणून आजच देवाला तिळीची वडी नैवेद्य म्हणून ठेवली होती आणि इथं छान अशी बाजरीची भाकर आणि मिक्स भाजी. बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण असतात. उष्ण पदार्थ आहे म्हणून हे या दिवसात खाल्लं जातं. थंडीचा काळ असतो आणि शरीराला उष्णता मिळावी म्हणून भोगीच्या दिवशी या पदार्थाचा जेवणात समावेश जो आहे तो केला जातो. जेवण वगैरे झालं होतं. बाकीचं आवरून झालं होतं. माझे कामं वगैरे झाले होते. आणि अहो पण ऑफिसला गेले होते. त्यानंतर आज बऱ्याच दिवसानंतर मी मशीनवर आज कामाला बसले होते. बरेच दिवस झाले होते मी मशीनचं काम हे गावाकडनं आले कदाचित तेव्हापासून मी कामच केलेलं नव्हतं आणि बाहेरचंही घेतलेलं नव्हतं. कारण मला सर्दीचा त्रास जो होता तो खूप होत होता आणि मला असं वाटायचं की यामुळे होत असेल का, त्यामुळे होत असेल का? मग अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर मग असा विचार करत हे जे काम होतं ते बंद ठेवलं होतं आणि गेले एक 4-5 दिवस थोडं बरं वाटत होतं आणि माझे कामही पेंडिंग पडलेले होते बरेच. असेच पिशव्या जमा करून ठेवलेल्या होत्या. ब्लाऊज वगैरे शिवायचं राहिलेलं होतं. तर म्हटलं आज कोणत्याही परिस्थितीत आणि आज पटकन आवरूनही झालं होतं. तर आज ब्लाऊज जे आहे ते कंप्लीट करूनच घ्यायचं. आता सण सुरू होत आहेत. तर पुढे परत दुसरे एक्स्ट्राचे दुसरे बाहेरचे कामं येण्यापेक्षा हे आधीचे जे आहेत ते पटकन जर संपवून घेतले, तर मग पुढचं काम घ्यायला जड जाणार नाही. म्हणून मग आज सगळ्यात पहिले ब्लाऊज शिवायला बसले होते. हाच एक वेळ असतो दुपारचा, की ज्या वेळेमध्ये माझं हे काम जे आहे ते करता येतं मला आणि हे पण नाही होत. कारण हे काम केलं की लगेच रोळीत येतो. रोळीत आल्यावर मग परत त्याचं जेवण वगैरे असतं. मग परत त्याचा अभ्यास असतो आणि संध्याकाळचं आवरून वगैरे ठेवायचं. तर यात बाकीचं असं कितीही म्हटले की 2 जण आहेत आणि 3 जण आहेत आणि काम नसतं, असं नसतं. बरेच कामं असतात जरी 2-3 असलो तरी. तर म्हणून मग आणि हे एक्स्ट्रा जर आपण काम करत असलो ना, तर मग अजून त्याला जास्त वेळ द्यावा लागतो. तर लकीली आज सगळंच पटकन आवरून झालं होतं. तर मग पटकन मशीनवर बसले. आज ब्लाऊज कंप्लीट करेल रोणीत येण्याच्या आधी, जेणेकरून मग पुढचा वेळ जो असतो तो मला त्यालाही देता येतो. ब्लाऊज शिवतच होते तेवढ्यात रोणीचा वेळ झाला आणि तो आज शाळेतनं आला. तर आज पीईचाच युनिफॉर्म घालायचा होता. आज मंगळवार होता, पण त्यांना आज शाळेतनंच सांगितलं होतं, की आज त्यांना पीईचा युनिफॉर्म घालून पाठवा. त्याचा पीईचा युनिफॉर्म जो असतो तो बुधवारच्या दिवशीच घालायचा असतो आणि रोनित शाळेतनं आला होता आणि आल्या-आल्या तो असाच मजाक मस्तीमध्येच असतो. हे इकडं टाकेल, ते तिकडं टाकेल असं मुलांची मजा असते. तर आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भुगीची भाजी कशी वाटली तेही नक्की सांगा. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दुसऱ्या दिवशी आहे संक्रांत. तर संक्रांतीच्याही आदल्याच दिवशी तुम्हाला शुभेच्छा देते. सगळ्यांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बाय.